म्हस्के परिवाराचे कुळदैवत बहिरोबा अर्थात बिरोबा शिपलापूर. बिरोबा अथवा भैरोबा काही ठिकाणी बिरदेव असाही उल्लेख आपणास ग्रामीण भागात जत्रा यात्रा प्रसंगी ऐकवास येतो. परंपरेनुसार कुळाचारानुसार प्रत्येक गावागावाला या बिरोबाचे क्षेत्र आढळते. तिथीनुसार शेतीची कापणी सोंगणी या बिरोबाच्या यात्रा या काळात पार पडतात. बिरोबा अर्थात भैरोबा बऱ्याच ठिकाणी गावाबाहेर गावाकुसाला शेताच्या बांधाला तांदळाच्या रूपात किंचित ठिकाणी मूर्तीच्या रूपात छोट्याशा टोमदार मंदिरात जरा दुर्लक्षित अवस्थेत आढळून येतो. खंडोबा बिरोबा देवी हे प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित असतात. मुख्य क्षेत्र हे दूर असल्याने व पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं अपुरी असल्या कारणाने या दैवतांची स्थापना गावाच्या शिवालगतच स्थापन केली असायची. आमच्या म्हस्के परिवाराचा कुळदैवत बिरोबा हा संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीकाठच्या आश्वी खुर्द या मोठ्या गावापासून अगदी 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिपलापूर अर्थात शिपलापूर या गावी आहे. जोपर्यंत आपण शिपलापूर या गावात येऊन 1-2 स्थानिकांना गाडीच्या खाली उतरून बिरोबा मंदिर विचारत नाही तोपर्यंत मंदिराचा आतापता काही आपणास लागत नाही. कारण या गावातून 4 दिशेला रस्ते जातात. पूर्वेचा रस्ता गुहा झरेकाठी दाडखुर्द या दिशेने शिपलापूरला पोहोचतो, तर दुसरा रस्ता उत्तरेकडून आश्वी बुद्रुक प्रवरा नदी आश्वी खुर्द या दिशेने येऊन मिळतो. तर तिसरा रस्ता राहुरी व साकूर या दिशेने खांब ओरंडी पानोडी या दिशेने जातो. तर चौथा हिवरगाव पावसा गावाकडे निघून पुणे नाशिक राष्ट्रमार्गाला चंदनापूर या गावाजवळ मिळतो. बिरोबाचं मंदिर एका छोटेखानी डोंगरावर एका प्राथमिक व माध्यमिक शाळेजवळ विराजमान आहे. आपण चुकून दक्षिण दिशेने पानोडे रस्त्याने मंदिर शोधत गेलो तर निश्चितच फसतो. कारण या रस्त्यावर मंदिर दिसते, डोंगरावर जाणाऱ्या सिमेंटच्या पायऱ्याही दिसतात, परंतु या पायऱ्याकडे जाणारा रस्ता एका पाण्याने तुडुंब भरलेल्या शेवाळलेल्या भिंतीने अडवलेला आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणे म्हणजेच कपाळमोक्ष करणे. मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता पश्चिम दिशेने जो हिवरगाव पावसा या गावाच्या दिशेने जातो त्या रस्त्याने आपण प्रस्थान करावे. पहिला एक सिमेंटचा रस्ता 200-300 मीटरवर आपल्या डाव्या बाजूने दिसतो, परंतु तो भरवस्तीतून जात असल्याने तो टाळावा. इथून अगदी जवळच 200-250 मीटर अंतरावर प्राथमिक व माध्यमिक शाळेची एक सुबक कमान आपल्याला डाव्या हाताला लागते. तेथून एकेरी वाहतुकीचा कच्चा पक्का 4 दुचाकी जाण्यासाठीचा रस्ता लागतो. म्हणायला हा डोंगर, परंतु काळाच्या ओघात वाचलेली अगदी छोटी टेकडीच. अगदी 5 मिनिटात आपण मंदिराच्या प्रांगणात वळणं घेत पोहोचतो व आपणास उंचावरून शिपलापूर गावाचे नयन मनोहर दर्शन सुखावते. मंदिराच्या प्रथम दर्शनी भागात अगदी अलीकडे बांधलेली सुबक दीपमाळ आहे. मंदिराचा सभामंडप देखील नवीनच आहे. सभामंडपाजवळ काही देवदेवतांच्या, कदाचित गणपती हनुमान सटवाई यांच्या मांडणुका असून मंदिरात होमकुंड जो सणावाराला प्रज्वलित अथवा जत्रेला प्रज्वलित होत असावा. मंदिराला सव्य प्रदक्षिणा घालताना सिंदूर चर्चित घोड्यावर बसलेल्या खंडोबाची अथवा बिरोबाची जुनी मूर्ती असावी. मुख्य मंदिरात बिरोबाची उभी संगमरवरी त्रिशूलधारी मूर्ती आहे. त्या शेजारीच तशीच एक देवीची मूर्ती उभी आहे. बहुतांशी ठिकाणी बीरदेवा शेजारी भवानी देवीची मूर्ती असते, कारण बिरोबा हा शंकराचाच अंशावतार. मंदिराचा कळस व शिखर नक्षीदार असून 200-300 वर्ष जुना असावा. देव पळून जातील या भीतीने अथवा देवाच्या भोजनानंतरच्या वामकुक्षीत भक्तगणामुळे निद्राभंग होऊ नये म्हणून पुजारी महाशयांनी बिरोबाला कुलपाड कोंडून ठेवले होते. त्यामुळे बिरोबाचे मनसोक्त पदस्पर्श दर्शन होऊ न शकल्याने मनाला हुरहुर लागली आणि पुन्हा केव्हा तरी चरण भेट घेऊ या मनीषेने परत पावले फिरलो. या शिपलापूरच्या बिरोबाची यात्रा सुगीच्या दिवसात शेतातील पिकाच्या कापणी मळणीनंतर भरते. आमचे म्हस्के परिवार कुलदैवत असल्याने पुरणपोळीचा शाकाहारी नैवेद्य मनोभावे अर्पण करतात. आजही हा रीतिरिवाज श्रद्धापूर्वक पार पाडला जातो. लहानपणी शाळेत असताना कितीतरी वेळेस शिपलापूरला या बिरोबाच्या यात्रेसाठी बैलगाडीतून केलेला प्रवास मनचक्षुसमोर अगदी
चित्रपटासारखा झरझर दिसतो आणि नकळत मन भूतकाळात डोकावते. तर अशा या शिपलापूर येथील कुलदैवतरूपी बिरोबा महाराज, संगमनेर तालुका आश्वी खुर्द जवळ असलेले प्रवरा नदी काठावरील एक भावभक्तीपूर्ण स्थळ.